स्टार्ट. परिचय. समाज कल्याणामार्फत जे विविध कार्यक्रम धोरणांची आखणी केली जाते, या समाज कल्याण कार्यक्रमामध्ये ज्या मूलभूत प्राथमिक गरजा आहेत, यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याकरिता समाज कल्याण कार्यक्रमामार्फत उपेक्षित समाजातील लोकांना सक्षम करून त्यांना उदरनिर्वाह प्रधान व्यवसायाची उपलब्धता करून केवळ चालणार नाही, तर व्यावसायिक प्रशिक्षणाचाही कार्यक्रम आखावेत, जेणेकरून त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्याकरिता ते सक्षम होतील. थोडक्यात, समाजातील मूलभूत गरज पूर्तीस प्रथम प्राधान्य देण्यात यावे, हे समाज कल्याणाचे महत्त्वाचे तत्त्व आहे. तसेच गरजाधिष्ठित कार्यक्रम परिणामकारक राबविण्याकरिता त्यांचे प्रादेशिक क्षेत्र आणि व्याप्ती मर्यादित असावी. तसेच हे कार्यक्रम समुदायातील साधनाशी व प्रतिमानाशी संबंधित असावेत. भारतीय समाजव्यवस्थेत विषमता मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही विषमता सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय स्तरावर आढळून येते. परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये सर्वांना समता निर्माण करण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत. यानुसार जन्म, वंश, जात, धर्म, लिंग आणि जन्मस्थळ या आधारावर भेदभाव न करता सर्वांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी. थोडक्यात, सर्व क्षेत्रामध्ये सर्व स्तरातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणे, हे समाज कल्याणाचे महत्त्वाचे तत्त्व सांगितले आहे. परिच्छेद. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही 4 भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच उद्देशपत्रिकेत दिलेली तत्त्वे आहेत आणि या तत्त्वानुसार समाजातील सर्व समूहातील लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे, हे सामाजिक कल्याणाचे महत्त्वाचे तत्त्व असावे. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थळ या आधारावर नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. सर्वच सार्वजनिक ठिकाणी सर्व लोकांना खुली करण्यात यावीत. लोकांनी लोकांच्यापासून लोकांच्याकरिता लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेत लोकशाही, समाजवाद, कल्याणकारी राज्य व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला आहे. याप्रमाणेच समाज कल्याणामार्फत जनकल्याणाकरिता अत्यंत प्रभावी कार्यक्रमाची आखणी करून या कार्यक्रमामध्ये जनसहभाग मोठ्या प्रमाणात असावा. तसेच मानवतावादी दृष्टिकोनातून गरजू व्यक्तींची सेवा लोकशाहीवादी दृष्टीने करण्यात यावी, हे एक अत्यंत महत्त्वाचे समाज कल्याणाचे तत्त्व म्हणता येईल. परिच्छेद. सामाजिक कल्याण प्रशासनाला मानवी कल्याणाचे साधन म्हणूनही कार्य करावे लागते. सेवा साधनाचे न्याय पद्धतीने वितरण करून जे लोक विकलांग, असहाय्य, अपंग, वृद्ध व गरजू आहेत, त्यांचे जीवनमान उंचाविण्याची जबाबदारी ही समाज कल्याण कार्याद्वारे पूर्ण करण्यात येण्यासाठी कार्यरत असावे. उदाहरणार्थ, निराश्रितांना आश्रय देणे,
अप्राधान्य योग्य मार्गावर आणणे, मागासवर्गीयांची प्रगती करणे, विकलांगांना सन्मान प्रदान करणे, थोडक्यात सामाजिक दोष नष्ट करून समाजातील प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट जीवन कशा पद्धतीने जगता येईल याकरिता समाजकल्याण सदैव तत्पर असावे, जेणेकरून सर्वच वंचित घटकांना उत्कृष्ट जीवनमान उंचावून चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करता येईल. मानवी हक्क संरक्षणाचा विचार दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आला. जगात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली आणि या संघटनेच्या सनदेमध्ये मानवी हक्कांचा उल्लेख सर्वप्रथम करण्यात आलेला दिसतो. परिच्छेद भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांचा समावेश असून कायद्यासमोर सर्व स्तरातील वर्गातील व्यक्तींना समान अधिकार हक्क आहेत. तसेच विचार स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य हा व्यक्तीचा महत्त्वाचा मानवी हक्क या ठिकाणी सांगता येईल. भारतीय नागरिकांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास स्वतंत्ररित्या करता यावा यासाठी मूलभूत हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी न्यायमंडळाकडे सोपवण्यात आली. अशा तऱ्हेने सर्वांना समान संधी, कोणताही भेदभाव न करणे या तत्त्वाचा देखील मानवी हक्कामध्ये समावेश होतो. या सर्व तत्त्वाचा समावेश समाजकल्याण प्रशासनामध्ये केला जात असून सर्व स्तरातील व्यक्तींना, मग ती व्यक्ती अपंग, विकलांग, वयोवृद्ध, महिला, बालक, बालगुन्हेगार यासारख्या उपेक्षित घटकाकरिता त्याचे मानवी हक्क त्यांना मिळावेत. सर्व स्तरावर त्यांना समान संधी प्राप्त व्हावी याकरिता समाज कल्याणामार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत. भारतीय समाजकल्याण प्रशासनामध्ये लोकांना केंद्रस्थानी ठेवूनच धोरणाची आखणी केली जाते. समाज कल्याणामार्फत नागरिकांच्या सुखी व समृद्ध जीवनासाठी सातत्याने प्रयत्न केले जावेत. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाकरिता पोषक वातावरण निर्माण व्हावे. तसेच ज्या व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्टीने ज्या व्यक्ती अपंग आहेत, उदाहरणार्थ अपंग, विकलांग, वयोवृद्ध व्यक्ती, विधवा स्त्रिया, दुर्लक्षित लहान बालके, महिला यांच्यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी केली जाते. सामाजिक कल्याणामार्फत न्याय व लोककेंद्रित धोरणाद्वारे जुनी धोरणे जी सध्याच्या काळामध्ये अनुपयोगी ठरत आहेत, ती जुनी धोरणे पुनर्रचित करण्यात यावी आणि नवीन धोरणांची निर्मिती करण्यासाठी लोकहित केंद्रस्थानी ठेवूनच करण्यात यावी. हे अत्यंत महत्त्वाचे समाजकल्याणाचे तत्त्व सांगता येते.